आम्ही देखील याच्या आधी तुम्हाला आठवत असेल शिवसेनेच्या विरोधामध्ये मी पण किती भाषणं केली, पण त्यावेळेस वरिष्ठांनी सांगितलं आपल्याला शिवसेनेबरोबर जायचं. वरिष्ठांचा आदेश शिरसावध्य मानला आणि आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी 2.5 वर्ष काम केलं. तुम्ही सगळ्यांनी बघितलं. शेवटी आपण वैयक्तिक स्वार्थाकरता समाजकारण राजकारण करतो का समाजाच्या भल्याकरता करतो? आज इथं अनेक विरोधक आणखीन काही उठवतील. मी तर आज सभेला आलेलो आहे, समारोपाला पण येणार आहे. मी बापूंना सांगितलंय, मामांना पण माझं सांगणं आहे, मी साधारण प्रत्येक गटामध्ये महत्वाच्या गावात एकतरी सभा म्हणजे 6 गटात 6 घेण्याचा माझा प्रयत्न आहे. दत्ता मामा तुला वेळ द्यावा लागेल. मी तुझा काल अमरावतीला तू आला नाही, तिथं पार देश पातळीवरच्या कबड्डीच्या स्पर्धा होत्या. मी रात्री 12ला तिथून आलो. मला तिथं सांगितलं मामा आले नाही. म्हणलं का? ते म्हणले माझ्या भागात सहकारी साखर कारखान्याची महत्वाची निवडणूक झाली आणि त्याकरता विड्रॉल सगळं चाललंय. म्हणलं आता माझ्याही भाग आहे त्याच्यात, पण आता काय यांनी बरोबर काही कारण सांगितलं, पवट काढली. मित्रांनो, मी काल सकाळी उठलो पहाटे, अरुण काका जगताप वारले त्यांच्या घरी गेलो, संग्रामला भेटलो, त्याचं सांत्वन केलं. तिथं सगळ्यांना सुट्टी महाराष्ट्राची. तिथून मग मी आपल्या पुढं गेलो. तिथं संभाजीनगरमध्ये काही महत्वाच्या मीटिंग होत्या, काही कामं चाललेली होती, अधिकाऱ्यांशी चर्चा करायची होती, बैठक घ्यायची होती. ते सगळं केलं. तिथून विमानाने अमरावतीला गेलो. अमरावतीला नाईट लँडिंग नाही, त्याच्यामुळे विमान मला सोडलं आणि गेलं. तिथं 45-46 टेम्परेचर. ते म्हणाले की दादा सामने 7 वाजता सुरू करायचे. अरे म्हणलं 4ला सुरू करा, 7ला कुठं? म्हणलं हे तर 12-1-2ला संपतील. मग मी फायनल पर्यंत मी थांबलो नाही, फायनल लावली आणि मी नंतर मुंबई नागपूरला आलो बाय रोड आणि नागपूरवरून रात्री 2 वाजता देवगिरीला आलो. पुन्हा सकाळीच्या मीटिंग करून इकडे आलो. शेवटी तुम्ही आमच्यावर जबाबदारी दिली. आम्हाला तुम्ही होती म्हणून आम्ही ते काम करतो. कुणी मागे लागलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मला काही जास्त बोलता येत नाही. लोक म्हणतील तुला फार कमी होतात, तर त्याचा गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु आज राज्य, तुम्हाला माहिती आहे, देशावर मधल्या 27 आपल्या निष्पाप पर्यटकांच्यावर हल्ला झाल्यानंतर आज पंतप्रधान सातत्याने वेगवेगळ्या महत्वाच्या बैठका घेत आहेत. रक्षा मंत्री वेगळे त्यांचं स्टेटमेंट देत आहेत, अमित शाह साहेब देत आहेत. आज संपूर्ण भारतीय समाज हा त्या घटनेने निश्चितपणे नाराज आहे. आणि त्याच्यामध्ये जी लोक लग्न झाल्यानंतर काही कुटुंब तिथं गेलेली होती, त्याच्यामध्ये तिथं जात असताना त्या नववधूच्या समोर एका लेफ्टनंटला गोळ्या घातल्या. काय वाटलं असेल तेव्हा? आजच्या दिवसापर्यंत हनीमूनच्या निमित्तानं ते गेले. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही चांगले प्रसंग यावेत, त्याच्यातनं त्यांना पुढचं एक विचार करायला आणि पुढची वाटचाल करायला सोपं जातं. पण त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे देशामध्ये रक्षा दल सगळे काही तिथं वेगवेगळी कामं चाललेली आहेत. पाकिस्तान मनात घाबरलेला आहे. आपल्या सगळ्यांचं भारतीयांचं मत आहे, आता सोडायचं नाही, बदलाच घ्यायचा, त्याच्याशिवाय थांबायचं नाही. आणि त्या पद्धतीनं देशाच्या पंतप्रधानांवर आपला सर्वांचा विश्वास आहे. त्या पद्धतीने ते पुढे चाललेले आहेत. त्याच्यामध्ये निश्चितपणे भारताला यश मिळेल. आपलं तिन्ही दल अतिशय मजबूत आहेत. सगळ्या काही गोष्टी योग्य घडाव्यात असं मी भवानी मातेच्या चरणी देखील या निमित्तानं प्रार्थना करतो. मी बापू सांगत होते, मलाही तिथला जुना फोटो, ज्या फोटोमध्ये स्वर्गीय साहेबराव अण्णा असतील, माणिकराव दादा असतील, त्याच्यामध्ये गावडे असतील, उंडे साहेब असतील, आमचे आजोबा गोविंदराव पवार असतील, कदम साहेब आमचे, मला वाटतं केरबा कदम ते त्या ठिकाणी असतील, निंबाळकर आपल्या संस्थेचे ते असतील, आमच्या लासुर्ण्याचे पाटील ते असतील, म्हणजे उद्धवचे यादव, बापूरावचे वडील मारुतराव यादव, हे सगळ्यांचे फोटो तिथं आहेत. चुकून एखादं नाव राहिलं असेल तर माफ करा.
परंतु या सगळ्यांनी अतिशय कष्टाने उभं केलेलं आपल्या सगळ्यांचं वैभव. माझी राजकीय जीवनाची सुरुवात 84 साली या साखर कारखान्यात झाली. ठीक आहे, त्यावेळेस आपण वेगवेगळी पॅनल केली, परंतु नंतरच्या काळामध्ये देखील आपण शिवाजीराव विकुलाल निंबाळकर, मारुतराव धोंडीबा चोपडे साहेब, आपले घोलप साहेब, आपण सगळेजण नंतरच्या काळामध्ये एकत्र आलो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं चढ उतार आले. हेतू काय होता? पूर्वीच्या माझ्या 16 गावातल्या, आताच्या माझ्या 53 गावातल्या सभासदांना चांगला भाव मिळावा. जे खरोखरीच ज्यांच्या घरामध्ये एखादा कामगार तिथं कामाला लागणं, माझ्या शेतकऱ्याचा मुलगा किंवा त्यांच्या घरातलं कुठला एक कुटुंबातला घटक, या पद्धतीनं त्यालाही त्याच्यातनं 2 पैसे मिळावे, इथं आर्थिक सुबत्ता नांदावी म्हणून सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न केले. त्या प्रयत्नाला बऱ्याच अंशी यश आलं.